नंदुरबार लोकसभेवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अंतर्गत कलह वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते। विद्यमान खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून कडाडून विरोध होतोय। गावित शिवसेनेला विचारात घेऊन निर्णय घेत नसल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय। शिवसेनेच्या नाराजीचा फटका आता गावित यांच्या उमेदवारीला बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय जनता पक्षाचा खासदाराचा उमेदवार त्यांनी बदलावा अशी मागणी एकमुखी आम्ही सर्वांनी केलेली आहे। कारण विकासामध्ये किंवा आदिवासी समाजाच्या योजना देताना जर आदिवासींमध्येच भेदभाव करणारा आम्हाला खासदार नको आहे, त्यांना ते आदिवासीच मानत नाही, त्यांच्या गावाला एकही योजना देत नाहीत। भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला तर आम्ही सन्मानाने त्याचा प्रचार करू, नाही तर मग शेवटी पक्ष जो निर्णय घेईल, एकनाथ शिंदे साहेब जो सांगतील त्याच्याप्रमाणे वागू। एकच व्यक्ती आहे चंद्रकांत रघुवंशी, जे वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि मला विरोध करताना दिसतात। तर ते आजचा विरोध नाहीये, मागच्या अनेक वर्षांपासून ज्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला आणि भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे। ते जरी या शिवसेनेमध्ये आलेले असले तरी ते मनापासून काँग्रेसीच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते शिंदे साहेबांनाही धोका देतील असं माझं स्पष्ट मत आहे।